मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक होतीये। या बैठकीला हाकींना देखील बोलावलं जाणार आहे। खोटे कुणबी दाखले मिळाल्याच्या तक्रारीबद्दल तपास केला जाईल आणि खोटी प्रमाणपत्र आढळली तर कारवाई देखील केली जाणार आहे। तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे आणि याच बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय झाले आहेत। या बैठकीला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर तसेच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही। ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही। कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही। मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल। की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही। ते कुणबी दाखले असे असतील खोटे, आम्ही तपासू। देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार। त्याप्रमाणे कारवाई होईल।